गरमागरम भात प्लेटमध्ये काढताना वाफ दिसते. वा, बघा बघा बघा, गरमागरम कोलंबी भात अजूनही स्टीम येते आणि हा लालसर कलर अगदी परफेक्ट झालेला आहे. आज मी बनवला आहे घरच्या कोलम राईसमध्ये कोलंबी भात. सिंपल, टेस्टी आणि फुल देसी फ्लेवर. सोबत कांद्याच्या राऊंड स्लाइसेस, सिंपल पण परफेक्ट डेकोरेशन. चला तर मग सुरुवात करूया. मसाल्याची तयारी. सर्वात आधी आपण बनवणार आहोत फ्रेश मसाला पेस्ट. एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट आपल्या टेस्टनुसार ॲडजस्ट करायचं आहे. त्यामध्ये 1.5 इंच आलं, 12-13 लसणाच्या पाकळ्या, भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. हे सगळं मिक्सरमध्ये टाकून छान स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. अशा या फ्रेश मसाल्याचा टेस्ट खूप इन्हॅन्स करतो. कोलंबी तयारी. इथे मी मोठी फ्रेश कोलंबी घेतलेली आहे. आधी सालासकट दाखवलेली आहे, नंतर सगळी साफ करून घेतलेली आहे, धुवून क्लीन केलेली आहे. आता त्यामध्ये टाकते आहे पाव चमचा हळद, 2 चमचे कोकमगळ, 1 चमचा आपण केलेला मसाला पेस्ट आणि मीठ टेस्टनुसार. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मधला धागा पण काढलेला आहे, त्यामुळे टेस्ट अजून क्लीन लागतो. भात शिजवण्याची प्रोसेस. आता 3 वाटी कोलम राईस घेतलेला आहे, छान धुवून घेतलेला आहे. पाणी अंदाजाने म्हणजे साधारण 3.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. असं डायरेक्ट एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं अंदाजानुसारच आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे, टाकायचं आहे म्हणजे भातामध्ये. नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लवंगा, काळी मिरी, दालचिनी, वेलची, थोडं तेल आणि मीठ टाकून भाताला चांगली उकळी आणायची आहे. उकळी आली की फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि नंतर झाकण त्यावर ठेवायचं आहे आणि भात आपल्याला 90 to 95% आपल्याला असं शिजवायचं आहे. फुल शिजवायचं नाही आहे. कांदा आणि कटिंगचं. तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 2 फोडणीसाठी उभे कापलेले आहेत आणि 1 डेकोरेशनसाठी राऊंड स्लाइस आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या आहेत. फोडणी आणि बेस बघूया. आता कढईमध्ये 2 पळी तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे जिरे टाकलेले आहेत. आता कांदे टाकून छान परतवायचे आहेत. पिंक कलर झालं की त्यामध्ये आपल्याला तोंडली टाकायची आहे. ही तोंडली अत्यंत छान, खूप छान लागते. तोंडली म्हणजे कोलंबी भातामध्ये अप्रतिम लागते. उभी पातळ कापून आपल्याला ती टाकायची आहेत. ट्रस्ट मी गाईज, कोलंबी तोंडली कोंबो इज जस्ट अमेझिंग. नक्की ट्राय करा. त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो, हे सगळं 2 मिनटं छान परतवायचं आहे. नंतर आपल्याला झाकण ठेवून वर थोडं पाणी टाकून स्टीम द्यायची आहे. मसाल्यामध्ये आपल्याला आता झाकणातील पाणी त्यात टाकायचं आहे.
स्पायसेस म्हणजे पाव चमचा हळद 2 वेळा टाकलेली आहे, 2 चमचे घरचा मसाला, हा मी घरी बनवलेला आहे. कलर पण खूप हेवी आणि टेस्टला तर नेक्स्ट लेवल. 1 चमचा धणे पावडर, थोडं पाणी आणि शेवटी 1 चमचा गरम मसाला, असं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोलंबी शिजवणे. आता आपल्याला मॅरिनेटेड कोलंबी टाकायची आहे. मिक्सरमध्ये उरलेला मसाला पाण्यासह टाकायचा आहे. आता 7-8 मिनटं शिजवायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. कोलंबी पटकन शिजते. ओव्हर कुक करू नका. तोंडली थोडी क्रंचीस ठेवायची आहे. आता भरपूर कोथिंबीर आणि पुदिना पण बारीक कट केलेला ते टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे आणि 95% शिजलेला भात त्यामध्ये टाकायचा आहे. परत एकदा आपल्याला शेवटी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने बारीक कट करून टाकलेली आहे. हे सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि नंतर आता झाकण ठेवायचं आहे 5 मिनटासाठी आणि दम द्यायचं आहे. बस, गरमागरम कोलंबी भात रेडी. खूप छान स्मेल येतो आहे. कुकरमध्ये पण तुम्ही बनवू शकता. त्याची रेसिपी पण मी लवकरच शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीज, ट्रॅव्हल्स, डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.